म्हणा उकळली कित्याक आमी सगळे तरेचे ट्रायल आनी ते विशाणू भायर सरता. ओके, बायल 20 वर्साची आसूं 40 वर्सां हय आयकूं येता. लावच्या पयलीं धुतात. नमस्कार. कार्यावळीन येवकार. समस्त गोंयकारांक नागपंचमीच्यो उर्बेभरीत परबी. आयज 2 ऑगस्ट पिंगली व्यंकय्या हांचो जन्मदीस. व्हड देशभक्त. तांणी आमच्या ध्वजाचो रंग डिझायन केल्लो. ध्वज तांणी डिझायन केल्लो. तांकां आमी गोवा दूरदर्शनच्या वतीन मानवंदना दितात आनी कार्यावळ फुडें व्हरतात. आयज आमी तुमचे मुखार घेवन आयल्यात हॅलो डीडी हातून हँड, फूट अँड माउथ डिसीज हो जो गोंयान धुमाकूळ घालपी संसर्ग जावन आसा, हातूंतल्यान आमची माणकुली भुरगीं खुबशीं दुयेंतां ह्या संसर्गान लागू जाल्लीं आसा. तांकां खूब त्रास जाल्लो आसा. आनी जेन्ना एक भुरगें म्हटल्यार घरांतले आमी चैतन्य म्हणटात, उर्जा म्हणटात. भुरग्याचें कौतूक करपाक आमकां बरें येता, घर आनंदता. पूण तेंच भुरगें जेन्ना दुयेंत जाता आनी तातूंत धाकटें भुरगें, त्या वेळार सगळ्या घराचेर एक ताण येता आनी घरांतलें घरपणूच ना जाता. तर अशे खातीर हातूंतल्यान मातशी एक खंय तरी संवाद जावचो, आमकां बरी म्हायती मेळची म्हणूनच आयज आमी कार्यावळीन घेवन आयल्यात बाय डॉक्टर प्रियांका कामत ढाकणकर. हें जावन आसा MBBS MD पिडियाट्रिशन, एक्स सिनियर रेजिडेंट्स गोवा मेडिकल कॉलेज डिपार्टमेंट ऑफ पिडियाट्रिक्स, कन्सल्टंट एट ढाकणकर क्लिनिक मारगांव, विजिटींग कन्सल्टंट पिडियाट्रिशियन इन मारगांव अँड सावर्डे हॉस्पिटल अँड नर्सिंग होम. ताजो अनुभव आनी ताजी आतां चालू आशिल्ली प्रॅक्टीस हातूंतल्यान जायते गोंयकारांक ताजो मार्गदर्शन लागतलें. आमी आयच्या कार्यावळीन फुडें वता आसतना तुमचे जायते प्रश्न आसतले तुमकां पडलेले की आमकां ह्या रोगांतल्यान मुक्तता कशी मेळची, वखद कितें घेवचें. तर तुमी डायरेक्ट बाय दोतोर प्रियांका कडेन उलोवपाक शकतात. आमचे नंबर आसात 22222424. परत एकदा आयकयात 22222424 2225204 ह्या नंबराचेर तुमचे प्रश्न आमचे जापो. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रियांका कार्यावळीन येवकार. थँक्यू. आयज सगळ्या गोंयभर म्हणनासतना आमी देशभर म्हणुया, करोना जालोच ताच्या नंतर हे जे हँड फूट माउथ डिसीज हाजो व्हायरल्स जाता, तो कसो डिसीज कित्या खातीर जाता आनी म्हळ्यार कितें तें? फाटलीं 2 वर्सां जशें कोविडान फूल जग गाजयलां, पालतें घातलां जग सारकें, त्याच प्रमाणे हे हँड फूट माउथ न्ही, इट इज अनादर व्हायरल इन्फेक्शन. आनी कॉक्सॅकी व्हायरस म्हणून जो जंतू आसा तो हे हँड फूट माउथ इन्फेक्शन करता. डिफरंट अदर 2 व्हायरसीस म्हणजे ते एंटेरो व्हायरस म्हणून आसा, इको व्हायरस, हे डिफरंट टायप्स ऑफ व्हायरसीस हे हँड फूट माउथ इन्फेक्शन करतात. आनी भुरग्यांनी म्हणजे आमच्या गोंयच्या तर माणकुल्या भुरग्यांक ह्या व्हायरसान सामकेंच अफेक्ट केलां. जवळ जवळ म्हाका दिसता 60 ते 65% गोंयचे भुरग्यांक ऑलरेडी हँड फूट माउथ इन्फेक्शन जाल्लें आसा. आनी हे गोंयानूच न्ही पण देशभरान, म्हणल्यार म्हजी जी फ्रेंड्स जी मुंबय आसा, पुण्याक, बँगलोराक, अदर स्टेट्स ऑफ इंडिया ऑल्सो, जी डॉक्टर्स आनी जी बालरोग तज्ञ आसात, दे आर ऑल्सो हॅविंग सेम थिंग की थंय सुद्दां हें हँड फूट माउथ इन्फेक्शन जाता. आनी हँड फूट माउथ म्हणल्यार नांवा वयल्यान कळटा. हँड हाताक, पांयांक आनी तोंडाक बादता तो रोग म्हणल्यार हँड फूट माउथ. पण ते एक्झॅक्टली कितें जाता? आमी हँड फूट माउथ डिसीज म्हणटात, पण ताजे खातीर तो जो सिम्पटम्स आसा, सुरवात कशी जाता ताजी? सो सुरवात म्हणल्यार फर्स्ट 2 दीस न्ही जोर येता. जोर एक फावटी मायल्ड आसपाक शकता, 100, 101. ल्हान जितलीं भुरगीं म्हणल्यार 6 म्हयने, 7 म्हयने, वर्सा पयलीं जीं भुरगीं असतात तांकां खूब हाय ग्रेड फिवर, 101, 102 असो हाय फिवर जावपाक शकता. आनी 3रे दिसाच्यान हे बारीक बारीक फोड जे तोंडान,
हातार म्हणजे पाम्स अँड सोल्स फुगावान कशे फोड येता तळव्याचे तळव्याचेर फुगावान हाता पांयाच्या तळव्यार येना. पाम्स अँड सोल्स आर नॉट अफेक्टेड इन चिकन पॉक्स, बट हे हँड फूट माउथ जे आसा पळय ते हाता पांयार बटक एरिया म्हणजे खुल्या कडेन येवपाक शकता. तोंडार भितर बारीक बारीक फोड ताळ्यान येवपाक शकता, तोंडाचेर येतात. एल्बोज आमचे कोपराचे. कोपर आणि नीज म्हणल्यार दोपरांचे. दोपरां. सो ह्या जाग्यार फोड तिसरे दिसाच्यान चालू जाता. जेन्ना फर्स्ट 2 दीस जोर येता कांयच आनीक सिम्पटम्स नासता. भुरगीं सामकी इरिटेबल, खूब रडटात कित्याक तोंडान एक बारीकसो फोड आयलो. बरोबर. आमकांच कितले त्रास जाता. जस्ट इमॅजिन की भुरग्यांक कितले त्रास जातले ते. Correct. खावपा जेवपाचे बंद करतात, गिळपाक त्रास जाता, तोंडांतल्यान नुथी सामकी भायर सरता. बरोबर. आणि तिसऱ्या दिसाच्यान जेन्ना हे फोड येता की तेन्ना आमकां कळटा की बाबा हे हँड फूट माउथ. पालकांक दिसता अरे फोड येतात, कित्या खातीर येतात ते. अशें करून 4 ते 5 दीस हे फोड येवपाक वाडटा आणि 7 दिसांनी इन्फेक्शन निवळटा. सो इट इज अ कोर्स ऑफ 5 to 7 days. ओके. पण हातून आतां भिवपाची कितली गरज? कारण एक भुरगें बरें ना की किरकीर जाता, घरान सगळेंच वातावरण बदलता. Correct. तर पालकांनी भिवपाची गरज आसा, पॅनीक जावपाचें काय कितें म्हणटात तुमी? सो एक हांव हांगा सांगपाक सोदतां की भिवपाची गरज ना, कित्याक हें वायरल इन्फेक्शन हें मायल्ड आसता. 5 ते 7 दिसाचो कोर्स आपलो केलो की हें इन्फेक्शन वता. सो इट इज नॉट सिरियस इन्फेक्शन. आतां म्हज्या ओपीडीन सद्या एक 1/4 पेशंट न्ही आउट ऑफ टोटल सपोज हांवें 50 पळयले तातूंतले 20 जाणां हँडफुटान आसता. बट हातूंतले आतां पास्ट 2 ते 2.5 म्हयन्यान हांवें फक्त 2 किंवा 3 एडमिशन्स केल्या. म्हणल्यार हॉस्पिटलान एडमीट करचें पडलां. रेस्ट एवरीवन घरा घराकडे सेटल clear जाल्या. जातात. सो हे सिवियर इन्फेक्शन ना. त्रास कित्या खातीर जाता इज जे तोंडान भितर फोड येता आनी त्याच्या खातीर भुरगीं खावपा किरकिरतात, जेवपाक दुखपाक बंद जायना. करतात. हय. सो त्या खातीर आनी जेन्ना हें जाता पळय इन्फेक्शन, एक गोश्ट लक्षांत दवरपाची पेरंट्सांनी की तांकां फोर्सिबली खावपा जेवपाक लावप ना. जर उदक पिलें, जर इलेक्ट्रालचें उदक पिलें, पातळशें सगळें दिवपाचें खावपाक. हय, ते कितें कितें दिवपाक जाय? कारण हे जोर आयलो, भुरगें जाम पडटा, दुखता, Correct. किरकिरे जाता, पण पोटाक तर वचपाक जाय, डिहायड्रेट जावपाक जायना जाल्यार एक्झॅक्टली कितें आहार आसचो, पोशक आहार कितें आसचो? सो ड्युरींग दीस 5 to 7 days आमी जे सांगतात पालकांनी की ऑयली स्पायसी फूड तुमी दिव नाका. घट गोष्टी ज्यो आसा पळय, शीत गिळपाक त्रास जाता, चपाती खावपाक त्रास जाता, सो असली दिल्यार भुरगीं एनिवेज खावची ना आनी तांचो एपेटायटूय ड्रॉप जाल्लो आसता. सो तुमी कितें दिवपाक शकता? पातळ पेज करात, निवळ भरपूर पिवपाक दियात, इलेक्ट्रालचें उदक, सूप, भाजयेचो बरो ग्रीन लिफी व्हेजिटेबल्सचो पातळ सूप करून दिवपाचो. पेज दियात, रवो, सत्व, पातळ कितें आसता तें. आनी जे फोड तोंडाक आयिल्ले आसता पळय, तुमी जेन्ना डॉक्टराक तुमच्या ऑफकोर्स यू हॅव टू कन्सल्ट नियरेस्ट तुमचे दोतोर कोण आसा डॉक्टर आतां नॉर्मल म्हणजे ताप आयलो 2 दिसान की तो आमी एक बाबा पॅरासिटामॉल घालतात की आमचे घरचेय दोतोर असतात, फार्मासीन वचूनय वखदां हाडून घालतात. तर हे आमी कितले दीस वाट पळोवप की तें इन्फेक्शन कसलें आसा हें पळोवपाक. करेक्ट. सो सद्या न्ही पावसाच्या दिसांनी आमकां खबरूच आसा की सगळे कडेन व्हायरल पसरिल्लो आसा, कोल्ड कफ फ्लू चालूच आसा. सो एज अ पिडियाट्रिशियन जेन्ना पालक म्हजे कडेन येतात, हांव तांकां सांगता की 2 दीस जोर येताच. 2 दिसां वयर जर जोर आयलो किंवा हे जे हँडफुटाचे जे सिम्पटम्स आसा, फोड येवपाक लागले तुका, तोंडान फोड दिसले, हाता पांयार दिसले, इमिजिएटली दोतोरा कडेन येवपाचें. 2 दिसां वयर खंयचोय जोर आयलो, यू हॅव टू गेट तुमच्या भुरग्याक दोतोरा कडेन येवन मातशें कन्सल्ट करात. आनी कित्याक ऑफकोर्स डॉक्टर्स आर द बेस्ट टू ट्रीट युअर पेशंट. पण आतां सपोज एक भुरग्याक जालें घरान, ताजी एज तुमी म्हटलें ल्हान भुरग्यांक कितें एडमीट केला, पण साधारण हो खंयच्या वयाच्या भुरग्याक जावंक शकता? हँड फूट माउथ इन्फेक्शन हें भुरग्यांचें दुयेंस. सो जितले ल्हान वय न्ही भुरग्यांचे, एक 6 म्हयने ते वर्स म्हणसर, ऑर इवन आय कॅन से 2 वर्सां म्हणसर, हें इन्फेक्शन मातशें जास्त प्रमाणान आसता. म्हणल्यार हाता पांयार चड फोड येता, तोंडान चड फोड येता, खावपा जेवपाचें कमी करतात, फिवर चड, हाय ग्रेड फिवर म्हणटात आमी. आनी एज द एज इन्क्रीजेस, म्हळ्यार जशी जशी वय वाडटा भुरग्यांचे, हे सिवियरिटी ऑफ दॅट इन्फेक्शन कमी जाता. पण ह्या वर्सा आमी पळोवन कितें आयलां की भुरग्यां बरोबर तांच्या
पेरंट्स पालकांक सुद्धा हे इन्फेक्शन अफेक्ट केला. नॉर्मली आमी म्हणटाली तुमकां आवय बापायक जावचें ना, भुरग्यांचें इन्फेक्शन तें जाणट्यांक व्हडलें जायना. बट ह्या फावटी जाणट्यांक सुद्धा हाता पांयाचे फोड, तोंडातले फोड, हाय फीवर हें सगळें दिसून आयलां. सो प्रोबेबली द वायरल स्ट्रेन जी आमी म्हणटात ती चेंज जाल्ली आसा आनी दॅट इज अफेक्टिंग बोथ किड्स एज वेल एज दी पेरेंट्स. एडल्ट्स. पण दोतोर हे आतां हँड फूट माउथ डिसीज जो म्हणटा हो नवीन व्हायरल काय हो हाच्या पयलीं आशिल्लो किंवा कशें कितें, म्हणजे जशें कोरोना सारको हो नवीन तयार जाला? दिस हँड फूट माउथ हे जे कोक्साकी व्हायरस आसा न्ही ते खूब ओल्ड. 1957 हाजी फर्स्ट केस डिटेक्ट जाल्ली इन न्यूझिलंड, 1958 इन कॅनडा. आनी जेन्ना ते फोड येताले हाता पांयाक आनी तोंडां त्या खातीर तें हँड फूट माउथ अशें इन्फेक्शन नेम जालां. बट ह्या वर्सा हें चड गाजलां कित्याक ह्या वर्सा देर इज लॉट ऑफ इट्स बिकम व्हेरी कंटेजियस. स्कूल सुरू जाल्या. हांव तुमकां मातशें रावयता. आमकां फोन आसा मडगांवच्यान विभव कामत. तुमकां प्रश्न विचारतले ते. हा सांगात विभव कामत. नमस्कार डॉक्टर. हा नमस्कार. तुमचे खूप नाव आयकलां आमी मडगांव आणि सावड्ड्या. सो तुम्ही आमकां इतले आयल्यात दूरदर्शनार थँक्यू म्हणटा पयलीं म्हणजे तुमकां आमकां हे करपाक. थँक्यू. सेकंडली एक हे आशिल्लो प्रश्न की तो डिजीज आसा जी हँड फूट माउथ डिजीज आसा न्ही, ती जर एकदा भुरग्याक जर जाली न्ही ती डिजीज परत जावंक शक्यता आसा और कितली शक्यता आसा ते विचारूंक जाय आशिल्लें. हाय विभव, खूब इम्पॉर्टंट प्रश्न आसा आनी यू रेज द रायट क्वेश्चन. बिकॉज हें जें हँड फूट माउथ इन्फेक्शन आसा ताज्या खातीर इम्युनिटी लायफ लाँग नासता. इनफॅक्ट हांवें पास्ट 2 ते 2.5 म्हयन्यांनी पळयलां की एक भुरगो 2 फावटी एका म्हयन्यान इन्फेक्शन जावन आयला. सो एकदां आयलें 2-3 आठवड्यांनी परत ताका सेम तरेचे फोड आयले आनी परत इन्फेक्शन जाता. सो इम्युनिटी जी ह्या इन्फेक्शना खातीर आसता पळय इट इज नॉट लायफ लाँग. आतां आमी कितें म्हणटात चिकन पॉक्स न्ही, फुगांव येवन एक फावटी गेले परत आनी ताका फुगांव येना. सो इवन आमी म्हणटात फुगांव येवन गेले तुका इंजेक्शन आनी गरज ना. नॉर्मली आमी चिकन पॉक्स वॅक्सीन दिता. सो हे वॅक्सिनूय नाका म्हणटा कित्याक तुका इम्युनिटी लायफ लाँग उरतली. बट हे हँड फूट माउथान तशें जायना. हँड फूट माउथान इन्फेक्शन्स रिपीट जावपाक शकता. 1 वर्स येवन गेले न्ही आनी दुसरे वर्सा सुद्दां ताका हँड फूट माउथ जावपाचे चान्सीस आसता. एका वर्सांनी परत रिपीट जावपाक शकता आनी विदीन 1 मंथ ऑल्सो जावपाक शकता. बट कितें आसा आतां जे पळयल्या आमी न्ही केसीस की एकदां सपोज एक भुरग्याक येवन गेले तोच म्हजे कडेन आनी 1 म्हयन्यान आयलो विथ द सेम इन्फेक्शन ताका मायल्ड इन्फेक्शन आसता. पयले इतले सिवियर ताका जायना. ऑर इट इज वायस वर्सा. सपोज पयलीं एक मायल्ड इन्फेक्शन येवन गेलां ताका आफ्टर अनदर मंथ सपोज आयलें it becomes a much severe one. Okay. But in any which cases this is always a mild disease. भिवपाचें ना कित्याक एडमिशन्स तर हातून लागत ना आनी तुमी घरा कितें मॉनिटरींग आमी प्रिकॉशन कितें घेवपाक जाय म्हणजे आतां जालें एक तर कन्सल्ट डॉक्टर करपाक जाय. करेक्ट. फार्मासी किंवा आमचो गुगल डॉक्टर हाका न वता पेरंट्सांनी दोतोरा कडेन वचपाक जाय काय ना? सो जेन्ना तुका दिसता की बाबा आपल्या भुरग्याक जोर आयला आनी अशे फोड हाता पांयाक दिसल्या तुमी दोतोराक कन्सल्ट करपाकूच जाय. कित्याक आपले हे हँड फूट माउथ न्ही आपल्याक खबर आसा कितें करपाचें ना. कित्याक देर आर अदर इन्फेक्शन्स ऑल्सो विच आर सिमिलर टू दीस. आमी म्हणटात न्ही की सेम फिचर्स जाता 2-3 इन्फेक्शनान. सो एक्झॅक्टली कितें आसा भुरग्याक तें कळपाक जाय. तुमकां दोतोराक एक्सपर्ट ओपिनियन घेवपाकूच जाय. सो प्लीज दोतोराक तुमच्या नियरस्ट डॉक्टर कोण आसा तांकां कन्सल्ट करपाचें गरजेचें. आतां सपोज इन्फेक्शन जालां, सपोज हँड फूट माउथ जाला, फर्स्ट थिंग यू हॅव टू डू इज आयसोलेट युअर चायल्ड. ताका मातसो बरो दिसलो ना ताका मातशेच फोड आयल्या कांय व्हडलें ना स्कुलान धाडया ताका मिस जाता न्ही स्कुलाचें काम. नो दॅट इज नॉट रायट. 7 दीस आयसोलेशन इज अ मस्ट. आमी कोविडान कशें पळयलें आयसोलेशन इज द बेस्ट थिंग न्ही. सो टू प्रिवेंट द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन यू हॅव टू आयसोलेट युअर चायल्ड ओके ॲट होम. घरान 2-3 भुरगीं आसता. सो सपोज एकट्याक इन्फेक्शन जालें चान्सीस आसा की बाकीच्या 2-3 इन्फेक्ट जावन त्रास जावपाक शकता. सो कशी काळजी घेवपाची ह्या भुरग्याचे जो इन्फेक्ट जाल्लो आसा ताका तुमी सामके सेपरेट दवरात.
आवय बापायन ताजी केअर घेवपाची. ती दुसरी जी भुरगीं आसात पळय तांकां आयसोलेट करात. सेम नॅपकीन, ग्लास, प्लेट जेवणाची जे तुम्ही plate, हय. हे करतात पळय जेवणाचे गोष्टी बी प्रिकॉशन ते शेअर करप सादारण ना. जितले घेतली हय म्हणजे ताका जितलो भितर वेगळो दवरतले Exactly. जस्ट लायक कोविड जस्ट हय. तितलो तो बेगीन रिकवर जातलो आणि ते स्प्रेड जावचे ना अशें तुमचें म्हणणें. आणि जे पेरंट्स तांकां हँडल हय, करता न्ही करतात. नितळसाण आपलीय दवरपा जाय. कित्याक जे हातपाय जे हातार पांयार फोड आसता ते प्रॉपरली क्लीन करपाचे आसता. न्हाणवपाक ताका 2 फावटी क्लीन करप किंवा हय. जोर आयला म्हणून न्हाणी नासतना दवरप हय. किंवा ते फोड आयले ते पुसून काडप हाजेर मातशें सांगा. सो न्हाडोवपाचें इज अ मस्ट. हय. दिसांतल्यान तुमी सुद्दां 2 फावटी न्हाडयलें भुरग्यांक इज गूड. कित्याक तितलें तांचें तें इन्फेक्शन कमी जाता. दोतोरान मलम दिल्लें आसता हाता पांयाक फोड आयल्या थंय लावपाक. तोंडान जे भितर फोड येता न्ही ते खूब पेनफूल आसता. सो ताकाय बी एक मलम आसता. यू यूज दॅट इनसायड द माउथ. आनी ताज्या उपरांत जेवण जर तुमी दितात कितें जाल्यार ताज्या उपरांत दियात. हे जे लोकल फोड जे येता पळय ते इन्फेक्ट जावपाचे चान्सीस आसता. सो ताज्या खातीर लोकल एंटीसेप्टीक क्रीम लावपाची. आनी मेक शुअर दॅट तुमी जे हँडल करतात न्ही भुरग्याक, आतां हे पालका खातीर आसा. आवय बापूय जे हँडल करता भुरग्यांक, आफ्टर और बिफोर अँड आफ्टर हँडलिंग युअर किड्स यू हॅव टू वॉश युअर हँड्स. हात पाय सारखे स्वच्छ धुवपाचे, सोप लावन धुवपाचे. आणि आम्ही लास्ट 2 वर्सां आयकलां द इम्पॉर्टन्स ऑफ हँड वॉशिंग टू प्रिव्हेंट कोविड. ऐकाय न्ही. सो सेम थिंग हे हँड फूट माउथाचे बी. आणि जेवणाचे तुम्ही सांगले भायले खावप ना म्हटलेले, करेक्ट, तळिल्ले खावप ना. हय. आणि जाता तितले पौष्टिक आहार पौष्टिक आहार दिवपाचो, ज्यातूंतल्यान तांची प्रतिकार शक्ती वाडटली. करेक्ट. हय. आता सपोज एक भुरग्याक जाला आणि घरान आनीक 2 भावंडां आसा, सो व्हडल्या भुरग्याक वखद हाडलां तांकां जाल्या बरोबर तेच वखद दुसऱ्याक रिपीट करूंक जाता. हे न्ही खूब इम्पॉर्टंट पॉइंट आसा जो तुम्ही तुमकां मांडला अनुभव आसतलो. आणि असलो खूब अनुभव आसता. हय, हय. कित्याक एका घरान सपोज 3 भुरगीं आसलीं आनी एकट्याक जो 6 वर्साचो भुरगो आसा ताका हें इन्फेक्शन जालां, तेच इन्फेक्शन धाकट्या 6 म्हयन्याच्या भुरग्याक जाता. तेच इन्फेक्शन जाणट्याक 10, 11, 12 वर्साच्या एडॉलसंट भुरग्याक जाता. ट्रीटमेंट वायज न्ही डिफरन्स कित्याक आसा की एज इज डिफरंट ऑफ दीस किड्स. जे ल्हान लेस दॅन 1 इयरचे जे भुरगें आसता ताका कितलें सिवियर आसता इन्फेक्शन ते दोतोराक पळयल्या शिवाय कळना. तूं दोतोराक विचारून घेतले की सेम घालू काय नाका, बट इट इज नॉट द सेम ट्रीटमेंट फॉर ऑल. ऑफकोर्स तुमी जोरा खातीर दिवपाक शकता. रावयता. आमकां एक प्रश्न आसा बाय लिब्रा पेरीस मडगांवच्यान. हॅलो. Hello. हा लिब्रा. Yes, ma'am. I wanted to ask Dr. Priyanka Kamath one question about the new disease which is going on, that monkey pox. Yeah, and, ask you a question. Yeah. Doctor. Yes, Livra. Yeah. Continue. Hello. Hello. Monkeypox and foot and mouth disease is the same. Okay. Yeah. Livra, your question is whether monkeypox is same as hand foot आणि mouth. hand foot mouth. हा. सो हे म्हाका तुमकां कन्फ्युजन विचारपाक जाय आशिल्लें कारण साधारण सिम्पटम्स आता हय. पळोवपाक मंकी पॉक्स अशेंच म्हणटात. सो आतां म्हण लोकांक कळून आयला की हँड फूट माउथ इन्फेक्शन हे वेगळें आसा म्हणून. पण जेन्ना सुरू जाल्लें न्ही हें इन्फेक्शन, म्हजे कडेन सगळेच पेशंट धांवून येताले की डॉक्टर म्हज्या भुरग्याक मंकी पॉक्स जाला. कितली पॅनीक आसता की बाबा मंकी पॉक्स एक नवीन इन्फेक्शन आयलां तें आपल्या भुरग्याक जालां. सो इट इज हय सामकें मेंटली स्ट्रेस जाता पेरंट्सांक आनी एन्शियस तातूंत इतली एन्झायटी घेवन ती येतात. बट एक गोश्ट क्लियरली सांगता हांव की हें जें साथ सद्या गोंयांत चालू आसा दॅट इज हँड फूट माउथ इन्फेक्शन. आणि मंकी पॉक्स ते आनी एक व्हायरल इन्फेक्शनच आसा. इट्स अ झुनॉटिक इन्फेक्शन म्हणटात ते, युजली कमिंग फ्रॉम एनिमल्स, मंकीजच्यान येता ते गोंया अजून केसीस ना. आमचे लागीं नेबर केरला केस आसा, बट सगळे जे भायले टुरिस्ट आयले आफ्रिका, UAE, पॅसिफीक एरिया त्या सायडींतल्यान जे इंटरनॅशनल टुरिस्ट आयले आनी तांच्या खातीर हें मातशें स्प्रेड जालां. बट दॅट इज अ सिवियर इन्फेक्शन. तातूंत आमची गुठां बी आसता ती मोटी जाता, फिवर चड तेंप उरता, हे रॅश आसता तो फूल आंगाक येता आनी 1, 2, 3 आठवडे सुद्दां
बरें ना जाता. सो इट इज लायक अ मोर सिवियर इन्फेक्शन, डज नॉट लूक लायक हँड फूट. आनी हँड फूट अगेन हांव मातशें स्ट्रेस करता की हें मायल्ड इन्फेक्शन आसा, 5 ते 7 दीस उरता, 7 दिसांनी तुमचो भुरगो एब्सोल्युटली नॉर्मल जाता. तुमकां मदीं थांबयता हांव. परत एक फोन आसा, बाब राजू देसाय सालिगांवच्यान. डिस्कनेक्ट. पावसाच्या दिसांनी हॅलो. हा सांगात. पावसाच्या दिसांनी भुरग्यांक जाता ती खंयची जाय आशिल्ले आनी ताज्या बद्दल कितें काळजी घेवपाक जाय. राजूबाब, तुम्ही म्हजोच प्रश्न विचारलेलो आसा, हांव दोतोराक विचारता. तांचे म्हणणे पावसाळ्याच्या दिसांनी खंयची दुयेंतां जातात आनी तांची कशी काळजी घेवप. सो आमी पावसाच्या दिसांनी हे व्हायरल जी जातात इन्फेक्शन्स, पावसाच्या दिसांनी न्ही इतले ह्युमिड आसता भायर की डिफरंट जीव जंतू, वायरसीस म्हण, बॅक्टेरिया म्हण, तांकां ह्या हातून वाडपाक, तांकां ह्या हातून ह्या ह्युमिड क्लायमेटांनी रावपाक आवडटा. आमकां कशें पावसाळे सामकें आवडटा, द सेम थिंग इज विथ दीस वायरसीस एंड बॅक्टेरिया. आनी ह्या कारणां खातीर कोल्ड, कॉफ, फ्लू लायक सिम्पटम्स, इन्फ्लुएन्झा हे पावसाच्या दिसांनी खूब जास्त प्रमाणान आसता. डायरिया, डेंगू, डायरियल डिजीजीस जे कंटॅमिनेटेड वॉटर किंवा जेवण भायलें आमी जेवलीं जाल्यार हे जावपाचे चान्सीस आसा. डायरिया, टायफॉयड, हेपटायटीस. मागीर कंटिन्यू करूया. अजून एक प्रश्न आसा. बाय रिचा कुबल फोणेच्यान उलयता. हय, स्किनाचे बीन म्हणटात, स्किनाचे. हय, स्किनाचे कितें आसा? वॉट इज युअर क्वेश्चन? हय 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 हय, ते कित्याक लागून काय म्हणून रेनी सिजनानूच आसता चडशे ते. बरोबर बरोबर. सो राजू बाबान जो प्रश्न विचारलेलो की पावसाळ्यातली दुयेंतां कितें जाता, आणि बाय रिचाचे म्हणणे की रेनी सीझन पावसान रॅशीस येतात, खास सुट्टा. तर ताजे दोनूय एका बरोबर घेऊया प्रश्न. कंटिन्यू दोनूय एका बरोबर सांगता की आमी पावसाच्या दिसांनी जे आमी कोल्ड, हे फ्लू म्हणटाली, सगळे हय. म्हणटालीच की तातून खूप जास्त कॉफ, कोल्ड, रनी नोज. आता म्हजे कडेन जी भुरगीं येतात पळय ती परत एका म्हयन्यान तांकां थंडी सेम जाता. कोल्ड, कॉफ जायत रावता. आनी पेरंट्स मागीर म्हणटात की आपल्याच भुरग्याक कित्याक. सो इट इज नॉट की आपल्याच भुरग्याक, सगळ्या भुरग्यांची काणी तीच आसा की एक म्हयन्यान तांकां थंडी, खोकली जावपाक शकता. 2 वर्सांनी स्कूल ओपन जाला म्हणटकूच देर आर ग्रेटर चान्सीस की ती इन्फेक्शन्स एकामेकाक स्प्रेड करतली. दुसरो टायप ऑफ इन्फेक्शन्स इज मस्किटो बोर्न, म्हणल्यार कितें डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया. आनी मस्किटोज पावसाच्या दिसांनी चड वाडटा कित्याक तुमचे भायर साचिल्ले आसता, कुंड्यो आसता, टायर म्हण आसता, उदक साचून उरता, मस्किटोज थंय ग्रो जाता, जळारा खातीर हें दुयेंसां पसरता. तिसरी गोष्ट इज आमी हेपटायटीस, डायरियल डिजीजीस, टायफॉयड ते म्हणले. आनी हे जे रिचान प्रश्न विचारला ते स्किन इन्फेक्शन्स. सो फंगल इन्फेक्शन्स जी आसता पळय ती बी ह्या मॉइस्ट क्लायमेटान, मॉइश्चरा खातीर चड जाता. आनी ल्हान भुरग्यांनी स्पेशली ते डायपर रॅशीस, ती सॉफ्ट स्किन, सेन्सिटीव स्किन आनी मॉइस्ट उरली न्ही की ते डर्मेटायटीस चड जाता. दोज किड्स हू आर मोर एलर्जीक न्ही, तांकां एक्झिमा आसता, तांकां ड्राय स्किन आसता, सेन्सिटीव स्किन आसता, तांकां ह्यो फंगल मातश्यो चड जावपाक शकता. हय हय. सो ते बांदून दवरप. आता प्रश्न आयला म्हणूनच इन्फेक्शन, इचिंग खास सुट्टा पळय हांगा, ती ह्याच दिसांनी सुट्टा. सो ती कित्या खातीर, आनी ते डायपर बीन बांदतात, हाका कितें लिमीट आसची? म्हणजे हल्ली कितें जालां ते धुवपाक नाका म्हणून 24 वरांय भुरग्याक आसता. ते पावसाळो न्ही डॉक्टर, सो आमकां धुवपाक मेळना. दॅट इज वन कॉमन थिंग दॅट पेरंट्स टेल मी. दॅट इज रायट. बट तुमच्या भुरग्याक सपोज डायपर डर्मेटायटीस जाता म्हणल्यार ते डायपराच्या जाग्यार इन्फेक्शन जाता जाल्यार यू हॅव टू स्टॉप युजींग द डायपर्स, यू हॅव टू अवॉयड युजींग डायपर्स. ओके. आनी ती जे दोतोर तुमकां क्रीम दितली, पावडर दितलो, तो सारको प्रमाणान वापरात. क्लॉथ नॅपीज आमी पयलींचे आमचे कपडेच वापरताली न्ही, सो कपडे वापरप इज द बेस्ट. आनी वायप्स बी जे ह्या दिसांनी चड वापरप जाल्ले आसा ते बी मातशे अवॉयड करपाचे ड्युरींग दॅट एरिया. आनी जे रॅशीज आसा न्ही, एक गोष्ट हांव हांगा हायलायट करता, रॅशीज सपोज दिसले आंगार की प्लीज तुमी आपल्या दोतोराक वचून कन्सल्ट करात. कित्याक ही जी ओवर द कावंटर ड्रग्स आसता, ओवर द कावंटर मेडिसिन्स आसता, ती लावन तुमचे थोडे दीस रॅश वतलो पण तो परत येता कित्याक दे आर स्टिरॉइड बेस्ड. स्टिरॉइड्स कॅन नॉट बी अप्लायड ओवर द स्किन. सो प्लीज तुमी दोतोराक वचून मेळून
सारखी वखदां घेवनूच ट्रीटमेंट करपाची. जितली काळजी भुरग्यांची आमी घेतात, आमी फुडें वचचे पयलीं एक ल्हानसो विसव घेवया आनी रोखडीच परत मेळुया. आयकुपान परत एकदा येवकार आनी कार्यावळ फुडें व्हरुया. दोतोर, आमी पावसाळ्यांतली दुयेंसां हाजेर उलयतालीं. तातूंत तुमी म्हटलें डेंगू, मलेरिया. त्याच बरोबर म्हाका दिसता डिसेंट्री होवूय एक व्हडलो हें आसता. हय, तर हांचे सगळ्यांचे प्रिकॉशन कशें घेवप? म्हणजे पावसाळ्यांतली जी दुयेंतां जातात ताका ल्हान भुरग्यांक आमी जी म्हणटा नवीन जल्मल्ली ती 1 वर्स 2 वर्सां पर्यंत तांची काळजी कशी घेवप? सो पावसाळ्यांतली दुयेंसां जेन्ना आमी म्हणटात ते डायरियल डिजीजीस. वन कॉमन थिंग इज तुमी बॉयल्ड वॉटरूच पियात. खतखतायल्लें उदक, फुलां आयिल्लें उदक जें म्हणटात पळय तें पिवपाचें. भायलें जेवण, एस्पेशली गाड्या वयलें स्ट्रीट फूड सामकें अवॉयड करात इन द रेनी सीजन. घरा फ्रेशली प्रिपेर्ड फूड हॅज टू बी गिवन. सो आयच्या दिसा प्रिपेर करून आजूच दियात. फ्रिजान दवरून 2-3 दिसांनी दिल्लें इज नॉट हायजिनीक फॉर देम. बॅलन्स्ड डायट जे म्हणटा पळय, आनी आमी एक पौष्टीक आहारा बद्दल उलयतालीं. आनी जेन्ना वेन वी टॉक अबाउट बॅलन्स्ड डायट, आय ऑलवेज टेल माय पेशंट्स न्ही की रेनबो फूड दियात म्हणून तुमी. रेनबो फूड म्हणल्यार कितें? 7 रंगी. हय. सो डिफरंट कलर्ड फूड्स असतात. आतां म्हण तूं व्हेजिटेबल्स घे, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, सगळी मेथी, पालक, टोमॅटो रेड इन कलर, कॅरट ऑरेंज इन कलर, कॅप्सिकम डिफरंट कलर्ड आसता. फ्रुट्सानूय तशेंच, ऑरेंजीस, मँगो विल बी येलो. सो रेनबो फूड्स कित्याक म्हणटात न्ही की ईच ऑफ दीस फूड तातूंत डिफरंट विटमिन्स, डिफरंट मिनरल्स आनी अँटी ऑक्सिडंट्स असतात जे आमची प्रतिकार शक्ती वाडयता. सो बॅलन्स्ड डायट अँड दीस पौष्टीक आहार इज द मोस्ट इम्पॉर्टंट. दुसरें इज ल्हानपणांतल्यान आमची जेन्ना प्रतिकार शक्ती वाडोवपा जाय न्ही, एक इम्पॉर्टंट पॉयंट हांव हांगा रेज करता इज युअर ब्रेस्ट फीडिंग. एक्सक्लुझिव ब्रेस्ट फीडिंग इन द फर्स्ट 6 months. आनी कोइन्सिडेंटली ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस वीक चालू आसा सद्या. सो पयल्या 6 म्हयन्यान आवयचेंच दूद दिवपाचें, भायलें कांयच दिवप ना. आनी 6 म्हयन्याच्या मागीर तुमी कॉम्प्लिमेंटरी फूड चालू करप भुरग्यांक. दॅट इज द रायट वे टू इंट्रोड्यूस न्यू फूड्स. तिसरे, टू इम्प्रूव इम्युनिटी ऑफ युअर बेबी, रेग्युलर एक्सरसाइज अँड एक्टिविटी. एक्सरसाइज म्हणल्यार हांव भुरग्यांक जिमान धाड म्हणना. तुमी 1 वरभर जिमान वर्कआउट करात न्ही, बट तांकां खेळुनी, तांकां घरांतल्यान भायर धाडात. कितेंय आसूं तें, स्विमींग आसूं, बॅडमिंटन, फुटबॉल, कितेंय गोश्टी आसूं, बट 1 वर एटलीस्ट 60 minutes ऑफ रेग्युलर एक्टिविटी इज अ मस्ट. इनफॅक्ट लास्ट 2 वर्सांनी आमी कितें पळोवन आयलां की लॉकडावना खातीर भुरगीं घरा उरलीं, स्कूल ना, भायर सरप ना, स्क्रीन टायम वाडला, मोबायल, टीव्ही इतलेंच जालां, आनी स्थूलपणां आनी ओबेसिटी वाडल्या, खूब वाडलेली. सो दॅट इज हार्मफूल फॉर आवर किड्स. म्हणटकूच एक्टिविटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आनी रेग्युलर स्लीप. सो ह्या दिसांनी कितें आसा, स्कुला खातीर बेगीन उठप जाता, लेट न्हिदप जाता, बट मेक शुअर दॅट दे गेट एडिक्वेट स्लीपिंग टायम. एक 10 वरांचेर न्हिदप म्हणल्यार न्हिदप, सकाळीं 6 उठप आनी मदली तुमची नॅप टायम दवरात. सो हे सगळें न्ही केलें जाल्यार तांची प्रतिकार शक्ती डेफिनेटली वाडटा. इम्युनिटी बुस्टर्स फक्त भायल्यांतल्यान विटमिन्स दिली आनी पावडर्स दिली म्हणल्यार is not the right thing for immunity. आणि another thing is हे जे viral infections तांकां जातात न्ही अधून मधून, that also boosts their immunity. कित्याक ह्या इन्फेक्शना खातीर तांचे अँटीबॉडीज निर्माण जाता. तांच्या बॉडीन जी अँटीबॉडीज निर्माण जाता पळय, दे हेल्प देम टू फायट इन्फेक्शन फर्दर. सो तांकां थंडी खोकली जाली, तांकां एंटीबायोटीक घालपा जाय ना. एंटीबायोटीक इज नॉट द आन्सर टू
these diseases. पण हे डिसिजन आमी जे म्हणटा ओदो आमी उलयताली प्रश्न आयलो आनी रावलो, एका भुरग्याक हाडिल्ले मेडिसीन करेक्ट कितें जोर आयला तो दुसऱ्या भुरग्याक जालो जाल्यार ते रिपीट करतात. करेक्ट. ते योग्य काय सो कितें? ते एकदम चुकीची आसा गोष्ट, हय. कित्याक प्रत्येक भुरग्याची बॉडी डिफरंट आसता. प्रत्येक भुरगें कशा प्रकारे तें इन्फेक्शन फायट करपाक जाता इज डिफरंट. इट डिपेंड्स अपॉन ईच वन्स इम्यून सिस्टम. म्हणटकूच आतां एक 10 वर्साचो भुरगो सपोज सर्दी खोकली फ्लू जावन मातसो जाम आसा, हय. ताका जी वखदां तूं यूज करता तेच तूं एका वर्साच्या भुरग्याक यूज करपाक करूंक जायना. शकना. बरोबर, कित्याक द कॉफ अँड कोल्ड म्हणल्यार सर्दी खोकली एक फावटी फक्त वयल्या वयर आसता, आनी ल्हान भुरग्यांक न्ही 1 वर्स 2 वर्साच्या भुरग्यांक ती चेस्तान जावपाक शकता, न्युमोनिया जावपाक शकता. तशेंच 6 म्हयन्याच्या भुरग्यांक ब्रोंकिओलायटीस म्हणून कंडिशन जावपाक शकता. दोतोरागेर गेल्या शिवाय ह्यो गोश्टी पालकांक पेरंट्सांक कळच्यो ना. त्या खातीर गरजेचें आसा की ताका व्हरून एक्झामीन करूनच बरोबर. दाखोवपाचें. अशें दिसता पालक एक भुरग्या खातीर कितले कितें कितें करतात. म्हणजे महागडे वस्तू हाडून दिवप किंवा 2 भुरगे आसा जाल्यार एकाचे कपडे दुसऱ्याक घालिना. पण जे जिवीत आसा ताजी सेन्सिटिविटी तांकां कितली आसा की एकट्याक हाडिल्लें मेडिसीन ताका दिवप किंवा गुगलाचेर डायग्नोसीस पळोवन आपले आपूण ट्रिटमेंट करप, हे तुमकां केसीस कितले असतात? आतां गुगल डॉक्टर खूब असतात आनी पेशंट्स कितें आतां ऑफकोर्स आय एम नॉट अगेन्स्ट टेक्नॉलॉजी इज इवॉल्विंग डेली, तश्यो डिजीजीसूय इवॉल्व जातात. बट कितें आसा एक बटन दामलो की गुगल आमकां 1000 गोश्टी सांगता. आनी एक फनी थिंग अबाउट गुगल इज तुवें कितें टायप केलें न्ही द मोस्ट सिरियस इन्फेक्शन इज कमींग फर्स्ट. मुद्दम पळोवपाचें की हे सिम्पटम्स आपल्याक जाला. सो गुगल कितें म्हणटा, तो रिपीटेड कॉफ कोल्ड जाता, रिपीटेड तुका थंडी खोकली जाता, यू आर डेफिनेटली हॅविंग इम्युनो डेफिशियन्सी, यू आर हॅविंग कॅन्सर. ओके. आनी हे जेन्ना गुगला वयल्यान वाचून पेशंट्स म्हजे कडेन येतात तांच्या मनान एक भंय निर्माण जाल्लो आसता की आपल्या भुरग्याक बाबा हें जालें काय, आपल्या भुरग्याक हें त्रास आसा. सो एकूच रिक्वेस्ट आसा पेरंट्सांक की तुम्ही डेफिनेटली यू ऑल रीड अबाउट द डिजीज, डेफिनेटली यू ऑल रीड इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्टिक्युलर थिंग, बट तुम्ही आपली मायंडसेट करून येऊ नाका की आपल्या भुरग्याक हेंच इन्फेक्शन जाल्लें आसा आनी त्या प्रमाणे ट्रिटमेंट चालू करपाची आय थिंक इज अ रॉंग पद्दत. बरोबर. सो आता हे सगळे करता आसतना नितळसाण भुरग्याची, जसो आहार म्हटलो किंवा इम्युनिटी वाडपा खातीर प्रतिकार तुम्ही आहार पोषण आहात, पण नितळसाणूय कितली आसची भुरग्यांची. सगळीच आता नाखटां कापप किंवा न्हाणप, शाळेन धाडल्या नंतर ते स्वच्छता राखप, हे भुरग्यांनी कितले करपाक जाय. टिफिनाक व्यवस्थित कसलो आहार आसचो. हय. सो हे हायजीन जे म्हणटात, नितळसाण जे म्हणटात, हे खूप गरजेचें आसा. आनी फाटलीं 2 वर्सां आय थिंक आमी खूब आयकलां की हात कशें धुवप, सोप एंड वॉटर, सॅनिटायज कसं करप, सोशल डिस्टन्सिंग कशें दवरप, हें सगळें लास्ट 2 इयर्सान आमकां खूब शिकयलां. आनी आमची भुरगींच इनफॅक्ट खूब एज्युकेटेड जाल्या आतां अबाउट ऑल दीस थिंग्स. म्हणटकूच रेग्युलर बाथ एवरी डे, गरज पडली जाल्यार 2 फावटी न्हाडोवपाक जाता. दुसरी गोश्ट इज रेग्युलरली क्लिपिंग द नेल्स, नाखटां कट करून दवरप. हात धुवप जेवच्या पयलीं, जेवतकूच, टॉयलेट यूज करतकूच. आनी ल्हान भुरग्यांक जी केअर म्हणजे आवय बापूय, ग्रँड पेरंट्स जी ल्हान लायक शिशू, नवजीव, ओके, न्यू बॉर्न बेबी ऑर इन्फंट्स लेस दॅन 1 year, तांची जी केअर घेता पळय तांणी आपली नितळसाण सगळ्यान पयलीं दवरपाक जाय. बिकॉज यू आर हँडलिंग स्मॉल बेबीज, तांची इम्युनिटी मातशी लेस आसता. सो तुवें केअर घेवपाक जाय की तुजी जर्म्स तांच्या वचपाक जाय. भुरगे बेगीन घेतात, रोखडे ओडून घेतात. तशीच एका घरान सपोज एक इन्फेक्टेड केस आसली, हँड फूट तर एक दुयेंस आसा, सपोज कोल्ड कॉफ, सादी थंडी खोकली एका व्हडल्या भुरग्याक आसा आनी तुजोच एक ल्हान एक 1 month ओल्ड बेबी, निकतो जन्माक आयिल्लो 1 म्हयन्याचो बेबी आसा, ह्या बेबीक सामकें न्ही प्रोटेक्ट करून दवरपाक जाय. कित्याक हांकां जर थंडी खोकली जाली जाल्यार त्रास मातशे चड जावपाचे आसता. ओके. सो जो इन्फेक्टेड केस आसा ताका ह्या न्यू बॉर्न बेबी कडल्यान मातशें पयस दवरात. सो दॅट इज वन थिंग आय वूड लायक टू टेल. आणि स्कुलान जी भुरगीं वतात म्हणजे आता तांचे न्हिदपाचे टायमींग डिफॉल्ट जाता किंवा मागीर अभ्यास हो करून
तांचे आरोग्य नितळ उरचे, बरे उरचे, निरोगी उरचे, हाजे खातीर पेरंट्सांक म्हणजे अश्यो काही केसीस येतात काय कितें तुमचे कडेन शाळेन गेल्ली भुरगीं ती एकामेकाक टच करप किंवा इनफॅक्ट जावप अश्यो? सो सद्या तेच हांव उदो सांगतालें, एक प्रश्न आयलो म्हणून आमचे मदीं डिसकंटिन्यू जालें ते सांगपाचें की ह्या दिसांनी आतां ह्या वर्सा 2020 जेन्ना कोविड आयलो, लॉकडावन सुरू जालो, 2020 ते 2022 भुरगीं घरा भितर उरल्या, खंय स्कूल ना, फंक्शन ना, एकामेकाक मेळप ना, फक्त आपली आवय बापूय आनी आमी. म्हणटकूच जे वायरसीस जे तांकां पयलीं येताले न्ही, दे हॅड कम इन कॉन्टॅक्ट विथ द वायरसीस, तांची इम्युनिटी तितलीच वाडटा. आतां सडनली स्कूल्स ओपन जाल्या, सगळीं एकामेकाक मेळटात, फॅमिली फंक्शन्स वाडल्या, सो डेफिनेटली व्हायरल गिव एंड टेक आसता, एकट्याचे दुसऱ्याक, दुसऱ्याचे तिसऱ्याक इन्फेक्शन्स जाता. तशेंच स्कीन इन्फेक्शन्स स्प्रेड जावपाक शकता, तशेंच हे डायरियल डिजीजीस ते सगळे स्प्रेड जावपाक शकता. सो ह्या गोश्टी खातीर बॅलन्स डायट आमी ऑलरेडी म्हणलो. पेरंट्सान आपल्या भुरग्याक इफ इन्फेक्शन असलें स्कुलाक धाडचें न्हय, घरा दवरपाचें एटलिस्ट 7 days, स्पेशली हँड फूट आमी उलयतात पळय ते आमी 7 days म्हणलें. नॉर्मल कोल्ड, फ्लू, फिवर घरा दवरात. जोर गेलो, एक दीस पळय हाव ही इज, काय खोकली सर्दी ना, यू कॅन सेंड युअर चायल्ड टू स्कूल सो दॅट एकामेकाक तुमी स्प्रेड करपाक जायना. आणि जे टिफिन दितात भुरग्याक न्ही, आतां इवन स्कुलांनी रूल काडला की यू हॅव टू गेट ओनली हेल्दी फूड, फास्ट फूड विच इज नॉट हायजिनीक, विच इज नॉट हेल्दी, शूड नॉट बी गिवन. म्हणटकूच तुमी दितात जाल्यार यू कॅन प्रिपेर फ्रुट्साचे, फ्रूट दिवप, चपाती, भाकरी, समथींग दॅट इज गोइंग टू फिल देअर टमी सो दॅट पोट भरता आनी पौष्टिकूय आसता. सो फ्रूट सॅलड दियात, वेजिटेबल करून दियात, ड्राय फ्रुट्स दियात. ड्राय फ्रुट्स आर व्हेरी हँडी. आनी तूं इतली मूठभर जर तुमी पिस्ता, बदाम, काजू दिले न्ही भुरग्यांक एज स्नॅक्स 2-3 फावटी, इट बुस्ट्स अप देअर इम्युनिटी. दे आर एंटी ऑक्सिडंट्स म्हणटात आमी. सो मूठभर दिसाक 2 फावटी जर दिले, काजू, बदाम, पिस्ता कितेंय चलता. सो इट इज ड्राय फ्रुट्स. सो यू कॅन गिव दॅट. सो तातूंतल्यानूय सुद्दां एकदां म्हणटात गरमी जाता किंवा तिवूय खंयच्या सिजनान दिवची अशें आसता. सो ड्राय फ्रुट्साक सीजन नासता, हे एक मिथ आसा की ह्या पर्टिक्युलर एका हातून गरमी समर सिजनान दिनात. सो इट्स लायक अ मिथ. ड्राय फ्रुट्स तुमी खंयच्याय सिजनान खावपाक जाता. फक्त थोड्या भुरग्यांक न्ही एक फावटी अलर्जी आसपाक शकता, लायक पीनट अलर्जी असता ऑर सम प्रोटीन अलर्जी असता, तांकां हे नट्स उपकारना. सो इन दॅट केस यू हॅव टू अवॉइड द ड्राय फ्रुट्स. बट अदरवायज दे आर ग्रेट सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट्स अँड इम्युनिटी. पण आता आम्ही वॅक्सिनेशन्स करतात, म्हणजे वॅक्सिनेशन करून सुद्धा हे काही डिसीज परत जाता. म्हणजे आम्ही उरुरे म्हणत, मिजल्स किंवा हे चिकन पॉक्स. सो ताका कितें सांगूंक सोदतली किंवा आता करिनात काही पॅरेंट्स, थोड्यांची हे आसता की ना ते येता आनी कित्याक करपाक जाय. सो हे जे फर्स्ट ऑफ ऑल इम्युनायझेशन जे आसा आनी गव्हर्मेंट जे फ्री वॅक्सिन्स दितात न्ही आता सगळ्या भुरग्यांक फ्रॉम बर्थ टू 5 years ऑफ एज, जे वॅक्सिन्स अवेलेबल आसा इन द गव्हर्मेंट, इट हेल्प्स इन प्रिव्हेंटींग जे कम्युनिकेबल डिजीजीस. आनी एक गोष्ट लक्षात दवरात, हे इन्फेक्शनाचे प्रिव्हेंट करपाक जी वॅक्सिन्स आयल्या, जे टिका आयल्या, ते खूप गरजेचे आसा. कित्याक these are dangerous diseases. May it be diphtheria, may it be pertussis, these are dangerous diseases. आणि तुम्ही जेन्ना हे आपल्या भुरग्यांक प्रॉपरली इम्युनायझेशन दितात, यू आर प्रिव्हेंटींग युअर किड्स अगेन्स्ट दिस डेंजरस डिजीजीस. सो प्लीज गो अहेड आणि हे वॅक्सिन दिवपाकूच जाय. डिटेल्स सांगतात. सो जन्मानंतर जेन्ना भुरगे जन्म जाता, सो फर्स्ट वॅक्सिन वी गिव देम ॲट बर्थ. ते पोलिओ, BCG, हेपेटायटीस जन्मानंतर इमिजिएटली विदीन 24 hours दिता. ताज्या उपरांत 1.5, 3.5 महिन्याचेर आमी ते पेंटा म्हणून वॅक्सिन दिता. 5 इन्फेक्शन्स कंट्रोल करता एक इंजेक्शन. आणि आता गव्हर्मेंट ऑफ गोवान आमकां न्युमोकोकल इंजेक्शन जे दिलां, विच इज फ्री ऑफ कॉस्ट. इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर द पेशंट्स. कित्याक न्युमोनिया कॉज्ड बाय न्युमोकोकल न्ही खूप हानिकारक आसता. छातयेन इन्फेक्शन भरता, पुल्मा भरतात, म्हणटाले, ते प्रिव्हेंट करता.
कानाचे इन्फेक्शन ओटायटीस मिडिया जे आमी म्हणटा ते प्रिव्हेंट करता. सो दिस न्युमोकोकल वॅक्सीन पयलीं अवेलेबल नाशिल्लें, हालीं ह्या 3 वर्सांत जे अवेलेबल केलां. सो प्लीज टेक दी एडवांटेज आनी आपल्या भुरग्यांक हें इंजेक्शन फ्री ऑफ कॉस्ट दियात. ताज्या उपरांत 6 म्हयन्याचेर फ्लू वॅक्सीन म्हणून दॅट इज नॉट अवेलेबल इन गव्हर्मेंट बट आमी प्रायवेटान दितात तें. वर्सां म्हणसर मागीर 1.5 वर्साचेर सुद्दां ही जी इंजेक्शन्स आसतात पळय ती प्लीज रेग्युलरली तुमकां कार्ड दिल्लें आसता न्ही हेल्थ कार्ड, सो त्या प्रमाणे फॉलो करून हे इंजेक्शन्स दिवपाचे. हांवें म्हज्या हातून पळयलां की थोडे न्ही भायले येतात टुरिस्ट म्हणल्यार जी मायग्रंट्स असतात ती तांकां हे अवेरनेस ना, ती वॅक्सिन्स दिनात आनी तांच्या भुरग्यांक इन्फेक्शन्स लायक की गालगुटां उरवुरें चड प्रमाणान जाता. सो त्या खातीर जांकां दितात तांकां हें इन्फेक्शन चड प्रमाणात जायना. इवन चिकन पॉक्सचें जें वॅक्सीन आसा पळय अवेलेबल तातूंत तें दिलें जाल्यार यू मे गेट मायल्ड इन्फेक्शन बट सिवियर जायना. टायफॉयडाचें आसा वॅक्सीन. सो टायफॉयड जे हानिकारक जे आमकां खाणा पिणांतल्यान जो जंतू जाता पळय सो तो प्रिव्हेंट करता. सो दीज आर वॅक्सिन्स वीच नीड टू बी गिवन अँड प्लीज गो अहेड अँड गिव द वॅक्सीन टू युअर किड्स. आता दोतोर आमी वदळ म्हणटाली बॅक टू ते हँड फूट अँड माउथ डिसीज कडे वचुया की आमी सगळे आहार बरो केलो किंवा पण भुरगे किरकिरता, भुरगे खावंकूच सोदिना आणि ते डिहायड्रेट जाले म्हणजे कितेंच तोंडान घेना जाल्यार हाजेर लक्ष कशें दवरप. जावं ते न्यूबॉर्न आसूं जावं ते व्हडलें, सो ताका कितें तुमी गायड करूंक शकता. सो फर्स्ट थिंग न्ही जे ह्या इन्फेक्शनान जाता इज तोंडाची रूच वता आनी खावपाक कमी जाता. सो सॉलिड फूड्स खावची नात ते पातळ दिवपाचे. आनी जशें हांवें म्हणलें भरपूर उदक, भरपूर इलेक्ट्रॉलचे उदक. थांबयता पयलीं आमी प्रश्न घेवया मागीर कंटिन्यू करूया. बाब शुभम वास्कोच्यान उलयता. हॅलो मॅडम नमस्कार. हांव वास्कोच्यान शुभम सुगेरे उलयतालो. हय नमस्कार सांगात. मॅडम म्हाका विचारपाचें आशिल्लें आनी सांगपाचें आशिल्लें की आमी आतां भुरग्यांक बी धाकट्याक भरयतना जेवण बी भरयतना ताका ते मोबायलाची ह्याची संवय लायता आनी ते म्हणजे व्यवस्थित खावंकूच शकना पण ते खाताना थोडे खाता पण मग ते मोबायल दाखय हे दाखय टीव्ही दाखय हितूनच तो गुंतलेलो वता. मग त्याच्यात कितें मार बसता काय म्हणजे भुरग्याचेर त्याचो परिणाम कितें जावं येता. शुभम बाब हो न्ही प्रश्न खूब बरो विचारलो तुमी कित्याक हें सद्या सगळ्याच घराघरांनी हेच सीन चालू आसा. होच चित्र चालू आसा की मोबायला शिवाय आपलो भुरगो जेवना, टीव्ही शिवाय आपलो भुरगो जेवना. बट ही हॅबीट जेन्ना आमी करतात पळय फ्रॉम 6 months 7 months आय वॉज सरप्रायज्ड की एक 6 म्हयन्याच्या भुरग्याक तुमी मोबायल दाखोवन जेन्ना खावयतात हे संवय कोण लावन दिता, पेरंट्स लावन दिता न्ही. सो इफ इन केस हे आमी अवॉयड करपाक जाता त्या टायमार कित्याक डिस्ट्रॅक्शन इज नॉट एक्सेप्टेबल ड्युरींग फूड. जेवता आसतना लक्ष भुरग्याचें जेवणार आसपाक जाय आनी ताजें लक्ष सपोज दुसरे कडेन आसा जेवणार ना, ही इज नॉट एन्जॉयींग द फूड. आपूण तो कितें खाता ताका प्लेटींतलें खबर सुद्दां ना, तुवें केन्ना प्लेट फिनीश केली तें सुद्दां खबर ना. सो दिस इज नॉट द रायट वे. दुसरी गोश्ट म्हणल्यार ऑफकोर्स दोळ्यांचेर मार बसता बिकॉज इट इज टू क्लोज की तुम्ही मोबायल लावन दितात इट इज टू क्लोज टू द आयज. सो जे रेज दोळ्याक बसता ते बी हानिकारक आसता. आनी भुरग्यांची आवड जी आसता पळय आपूण हातान जेवपाची, आपल्याक फील करपाची की हे कशे फूड आयटम्स आसा ते कसली टेस्ट आसता ते ह्या गोश्टीन जायना. बरोबर. डॉक्टर प्रियंका कामत धाकणकर तुम्ही बालरोग तज्ञ आसात म्हणजे भुरग्यांची स्पेशलिस्ट दोतोर आणि आयज तुमची गरज सगळी हॉस्पिटलांनी जाय कारण जो हँड फूड अँड माउथ जो डिसीज आसा पण तरी सुद्धा तुम्ही हांगा येवन आमच्या दर्शकांक जायती बरी म्हायती दिली. लोकां पर्यंत पावपाचो आमचोय प्रश्न आशिल्लो म्हणजे प्रयत्न आशिल्लो आणि तुम्ही ते योग्य रितीन केला त्या बद्दल दूरदर्शनच्या वतीन हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं.